पायल आणि पायलची सासू मम्मी तर कसं दिसतं ते खाली नीट करते. ते नीट कर चांगलं नाही ते नाही ते पदर तो तिकडे जाऊ पकड. कपाळावरील कुंकू सौभाग्याची खून, कपाळावरील कुंकू सौभाग्याची खून, प्रतिक्रावांसोबत जुळले माझे 36 गुण. संध्याकाळचा स्वयंपाक करते पण स्वयंपाक करते तुझा. म्हातारे झालेत ना आता. स्वयंपाक करा मन. हा म्हातारे झालेत ना. करते की मग. मी जाते मग हळदी कुंकाला, तुम्ही स्वयंपाक करा. असं स्पष्ट सांग की बाई जा तू. हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे? सगळ्यांचं प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. स्वागत आहे काही नेहमीप्रमाणे प्रतीक चुकलेला आहे आणि या कधी वेळेस तू चुकले, काल तू त्याचा चुकली. पाठ होतोय हे माहिती नाही. तर चला आता मी आता मग सकाळी तुमचं काम होतं त्यामुळे मी दिवसभर काय ब्लॉग मध्ये दिसणार नाही तुम्हाला. मी ब्लॉग उशिरा स्टार्ट केला तुम्हाला मी आत्ताच सांगतो, कारण की मी ठरवलेलं आहे त्या गोष्टी मी कधी करत नाही. पण कालच्या ब्लॉग मध्ये माझ्यासाठी मी खूप आवडलो होतो म्हणून मी आज म्हणलं आज मी पण आवडून ब्लॉग मध्ये जाणार आहे. छान. बघा, मग आता मी प्रगती दिवसभर व्हायला एकदम रगरगत होतो आणि मग आता मी उठून आवरलं, केस वगैरे विंचरली आणि कपडे वगैरे पण घातले. मला आता तर शक यायला आता लागलाय. काहीच शक यायला लागले ह्याच्यावरती. असं रोज रोज हा का आवरायला लागलाय? तर काहीच मला एक कमेंट आली होती, मला मॅसेज येतात इंस्टाग्रामला सगळ्यांची, कळलं का? तर झाला होता. तर चला आता आजचा दिवस कसा जातो तुम्ही बघूनच घ्या. कालचा व्लॉग खूप छान झाला कॉमेडी असा. तर आणि आज रात्री आहे ना मला इथं पण जाय डोळा जेवण मध्ये सारखं ना माझ्या ते शूट झाल्यापासून सारखं माझ्या तोंडात नसतं डोळा जेवण असं यायला लागलंय. पण काय पण म्हणा आज माझ्या फेसवरती खूप असा ग्लो आलेला आहे गाईस. तर चला आता आणि मी माझं तोंड सकाळपासून 10 वेळा हर्षद बघितलेलं आहे, कारण की आज बघा मी एकदम वेगळी दिसते. ग्लो आलाय चेहऱ्यावरती. पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये डलनेस होता, आता ग्लो आलाय. 3rd ट्रायमिस्टर. हा 7व्या महिन्यात ग्लो आलाय माझ्या चेहऱ्यावरती. चला तर ब्लॉग एंड पर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका आणि बघा आजच्या दिवसात आम्ही काय काय करतोय. हां काय काय करतो ते तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट करा, अजिबात विसरू नका कमेंट करा. जरा विदाऊट स्ट्रॉचा हा शेवटचा नारळ आहे. ग्लासात पाणी पिते मी आता. इथून पुढं स्ट्रॉचं त्याला म्हणा ना एक्स्ट्रा स्ट्रॉ दे बाबा. हे अर्ध पाणी खालीच पडतंय ग्लासामध्ये टाकलं तर. मला येतं बघ ना. इथं चाललंय काम प्रतीकचं आणि मी आली त्याचं डोकं खायला. हा दादू पण बसलाय आज त्याच्या दादासोबत. दाबा इथं बघ तोंडात तुझं चिकना दिसतोय रे. कसं काय ग्लो आलाय तोंडावरती? काल मी फेशियल केलं ना. हो रे. मी आली इथे थांबायला असंच टाइमपास. मला म्हणते घरी जा. टुई आवाज येतोय. बाळाला आवाज नाही ऐकायचा असला टुई जाते तर तरी काय करू, कंटाळा आलेला दिवसभर नुसतं. ठीक आहे चालेल. एक व्हिडिओ बनवली आहे मी रील्सला. आपण कडी लावून जाऊया ना, कोंडून एक रील्सला व्हिडिओ केली आहे त्याला व्हॉइस ओव्हर कर म्हणते. आता जाऊन करते तेवढं करत बसते. चलो बिछाएंगे घर पे. कपड्याची मशीन लावून आले होते. एक पहिली मशीन झाली त्याचे कपडे वाळत टाकले आणि आता दुसरीवाले पण कपडे वाळत टाकते. लय कंटाळा आलाय बसून असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं. तर तुमचा खोकला राहिलाय का ते सांगा. खोकला राहिलाय का तुमचा? नाही राहिला ना, तुम्हाला आज काढा बनवून देते मी, ठीक आहे ना. एका ताईंची कमेंट आली बघितली का आजच्या ब्लॉगला, काढा करून दे पायल दीदी लगेच खोकला राहील. तर आज मम्मीला असा काढा बनवून देते. मम्मीचा सगळा खोकला गायबच झाला पाहिजे. आता जेवून द्या मम्मीला. 5 वाजता मम्मीला काय चहा नाही देणार, काढाच देणार. मला येत नाही बनवता तरी पण मी बघणार, व्हिडिओज बघणार सगळ्यांच्या कसा बनवायचा, त्याला काय काय लागतं सगळे वनस्पती वगैरे सगळे शोधून आणणार. पण काढा बनवणार. काढा बनवून तुमचा खोकला एकदम नीट करू. गळा पण लाल झालाय ना. आता तो माझा काढा पिला तर मम्मीचा गळा बिळा सगळा एकदम. होय दादू, काढा पिऊन मम्मीचा गळा नीट होईल का अजून बिघडल? अजून बिघडल. हा अजून बिघडल. मग मी बनवू का नको? नको बनव. पण मी तरी बनवणार आहे. ट्राय करू, हाय की नाही, हरकत काय.
मी कधी बनवला नाही, पण मी बनवल्या मम्मीला प्यायलाच लागेल, बिचारी मम्मी. बघायचं रिॲक्शन मम्मीचे काढा पिल्यात. पिलेत तुम्ही कधी काढा? नाही पिले कधी? पिलेत ना? कोणी दिलता बनवून? ठीक आहे, मी आज बनवते तुमच्यासाठी काढा आयुर्वेदिक. मम्मीचं चाललंय जेवण. देऊ वरण तुम्हाला थोडं? नाही नाही हे जास्त झालंय मला. वरण वरण. नाही नाही चमड्याचं आहे का मडक्याचं आहे ते तर सांग मला एकदा. काय सांगायचं बनवून बाबा? मडक्याचं असं तुटलं असतं, ते चमड्याचं आहे. मम्मी चमड्याचं 1000 वर्षाची गॅरंटी आहे त्याला. 1000 वर्षाची. तुटणार नाही, फाटणार नाही. आहे ना सर? मी ह्याच्यावर काहीच बोलणार नाही काहीच. तर आता जायचंय. आता आम्हाला बंदच नाही ते, बंदच नाही थोडं. कुठे जायचं आपल्याला? मी आता एवढं एक सारखे प्रश्न एक सारखे. इरिटेटिंग. काय करते? प्रश्न नाही विचारणार तर मग मी काय विचारणार? उत्तर एवढं उत्तर. असते वे. मग काय विचारणार मम्मी? उत्तर विचारणार मम्मी. गेला की नाही हो तुझ्या? हा, गेला की नाही? असं आहे. हा? कामाकडे लक्ष द्यायचं नाही. नुसतं गप्पा आणायच्या. नुसत्या गप्पा आणायच्या. सगळं या पायामुळे झालंय आमच्या घरात. तुझ्यामुळे झालंय. मग चहा लवकर आता, चहा पासून थांबली पाहिजे ना. चला आता कुठं यायचंय तुला आज? मला कुठे जायचंय? हळदी मुला यायचं. आता हळदी कुंकू पुरी सुरीच आहे. मग तू कोण आहे? मी मागून आपली जाईल म्हातारी. माझं काय दावा? म्हातारी मग पुरी सुरीचं आहे काय बोलती? मग तुम्ही ऐका ना, मग तुम्ही म्हातारे झालेत ना आता? स्वयंपाक करा म्हण. हा, म्हातारे झालेत ना? हा, करते की मग. मी जाते मग हळदी कुंकाला, तुम्ही स्वयंपाक करा. माझं प्रश्न सांग की बाई, जा तू. संध्याकाळचा स्वयंपाक करते पण स्वयंपाक 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 करते तुमचा. मागून आता आमचा काही नट्टापट्टा करायचा आहे आम्हाला. मग तेच तुम्हाला मला नट्टा पट्टा लाली लिपस्टिक. मला मेकअप अहो करायचा आहे. अहो अहो भांडणं झाली आमच्या घरात. कोण आहे? पण बघा हा माझा आवाज ऐकून रस्त्याचा माणूस सुद्धा घरामध्ये डुकून बघत आहे. असा माझा आवाज आहे. काय सांगायचं आता, जाऊ असं दे. वाटतं मम्मी भांडणं करते. विलाज नाही. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगायचं विसरलं महत्वाची गोष्ट, लय महत्वाची गोष्ट. आवरून बिवरून गेलो तर मस्तपैकी दारीच्या शाळेमध्ये. ए गप काय गप 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 सांगणार मी, सांग मम्मी गप्प बसायला सांग. सांगणार. तर गाईज गप रे. त्याला गप्प बसायला सांग मम्मी. काय काय करणार तू मग? मम्मी त्याला गप्प बसायला. गप म्हणलं नाही काय ऐकायचं सोनू. नातेवाईक पण तर बघतात. बघा असा विषय, नाते एक व्हिडिओ बघतात म्हणून गप्प बसायला लागते गाईज. नाहीतर नाही कपडे ना काढता याला नाकडा केला असता ब्लॉग मध्ये. कपडे न काढता लाच काढली, लाच शाळेमध्ये माझी. एवढा मी आवरून गेलो होतो कोगल बिगल घालून. आता पडले त्याला मार्क कमी. आता पाडवतो कर ना अभ्यास आता करून. हा. बोलला असतो पण जाऊन दे आता, जाऊन दे. तू बोलली म्हणून कळलं का? तात्याला सांगितलं, तात्याला पाठवू का मार्क मी व्हॉट्सअपला जायचे? मार्क पाठवतो व्हॉट्सअपला. मार्केटची पाठव की टाकायला. हा पप्पाला पाठवतो, तात्याला पाठवतो पुढं. हा याने हा काय ब्लॉग मध्ये पाठवलंय. अरे पण मार्क किती मार्क पडले, किती टक्के पडलेत 28 बघणार ना. 40,000 रुपये फी भरली वर्षाला. हो. या अशी practice करून जगायला. तर जाऊन दे विषय, तो विषय त्याचा पर्सनल आपण काही त्यावर बोलू शकत नाही. तर महत्वाची एक गोष्ट अजून मला आठवली या बाबतीत. काय? एकाची कमेंट आलती पिऊची, आमची आपली सबस्क्रायबर आहे. म्हणली दादूसाठी मी नागपूरची पोरगी बघू का? हा? दादू होय दादू नागपूर का? द्राक्ष. अरे नागपूर द्राक्ष माहिती का? संत्री. ऑरेंज सिटी, ऑरेंज आता वाईन सिटीचे ना. वाईन सिटी कोणती? नागपूरचे ना वाईन. मग दीक्षाभूमीची तिथं डायरेक्ट लग्न लावू. काय म्हणतो मग? बघायचं का मग नागपूरचा पोरगी? हा पण काय बघ आमचं पोरगं काकू लय त्या पोरला इथं मागणी यायला लागलेत ब्लॉग मध्येच. आमचं पोरगं लय लाजाळू आहे. हो ना, आलेला अजून एक लाजाळू पोरगी असेल तर सांगा. हो ना. अरे तुझीच बारी आता. कोण आहे मोठा? तूच आहे. आताच बघायला लागलं मग 10 वर्षात पोरगी भेटून जाईल. 4-5 लाख रुपये असतील ते पाठवू शकतो पहिले. हा बघा हुंडा. तर गाईज नका कुणी पाठवू, आम्हाला पहिला हुंडा पाहिजे. आमचं पोरं काय सरकारी नोकरीला आहे, आम्हाला हुंडा द्या पहिला. गाई काय? गाई आमच्या आमचं पोरगे इंजिनियर आहे, आम्हाला हुंडा द्या. पोरगीच भेट नाही तर मुश्किल आहे. यांचं हुंड्यावर चाललंय. आजकाल पोरी भेटत नाही लवकर. बघा आईची ख्वाहिश. तर गाईज ती आई सासू होणार आहे. तर पिऊ प्लीज असं काय करू नकोस. सासूची फरमाईश तू ऐकलीस तुझेच म्हणतोय त्या कोण पोरगी बनणार तुझ्या? तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? अरे हुंडा घेऊन पुरगी लग्न करायचं का कसं करायचंय? हा? काय पाहिजे म्हणत? हुंड्यात काय पाहिजे? फॉर्च्युनर. आणि तू कुठल्या नोकरीला आहे? तिला म्हणा उद्या हा?
10वी फेल. आमच्या तात्याच्या अकाउंटवरती 4-5 लाख रुपये पाठवून दे. गाईज काकूला इग्नोर करा. काकूला सोशल मीडिया माहित नाही. तिला काकूला 4-5 शिवा पडल्या ना काकूला तर काकू शांत बसत. तर त्यांना सोशल मीडिया माहित नाही. सोशल मीडिया लोकांनी नोटीस केलं तर किती शिवाय घालतात ते डेंजरस. मी आवरून झाली रेडी मस्तपैकी आणि आता मी चालली खाली. चला गाईज खूप दिवसांतून मी आवरलंय. मस्त ब्लॅक कलरची प्लेन साडी घातली आहे आणि मेकअप पण केलाय थोडासा. मी कशी दिसते, मी नथ पण घातली आहे. छान दिसते ना पण? कमेंट करून सांगा मला. आता तुम्हाला पूर्ण लुक दाखवते साडीचा. प्लेन साडी आहे एकदम प्लेन. आता हे पदर आहे ना मी मागून घेऊन असा खोचलाय म्हणून, कारण की थोडंसं पेटूसाठी आणि मागं पण मी एक छोटूसा क्लिप लावलाय फक्त. इथं बघा दिसतंय का तुम्हाला? काही नाही आवडलं, एकदम सिम्पल चालली आहे, फक्त थोडंसं आवरलंय आणि अशी साडी घातली बस सिम्पल. चलो आता जाऊ आपण खाली आणि आता बघू मम्मीला. मी जी मागच्या वर्षी मी साडी घेतली होती ती मम्मीला दिली आहे घालायला, कारण की माझ्याकडे ऑलरेडी ही वाली ब्लॅक साडी होती म्हणून मी ती घालणार नव्हते. मग मम्मीला म्हणलं ती तुम्ही घाला. तर गाईज तुम्ही शांत बसा, शांत बसा. आमच्या घरात आज 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 काळ्या काळ्या बोललीस बोल आधीच सांग सगळं. आता 2 मिनिटं कॅमेरा आमचं काय फिरणार आहे? बोलायला काय काय तेवढं विषय काय तर का? तुम्हाला दाखवतो सासू आणि सुना. आहो सुन बाई इकडे या. मी तर पहिलेच दाखवले. नॉनसेन्स. मी कट करणार सगळं नाही टाकणार, असं नाही करू शकत. चला झालेले सगळ्यांचं आवरून तुम्हाला दाखवतो. पायलचं मम्मीचं लोक इकडे 2 मिनिटात पटकन त्याची फाट दिशेने. हे बघा पायल आणि पायलची सासू मम्मी. तर कसं दिसतं ते खाली नीट करते. ते नीट कर, चांगलं नाही ते. नाही नाही ते पदार्थ. हा एक वर एकदम पातळ द्या मग. अच्छा अच्छा. तर कसा दिसतोय दोघींचा लुक कमेंट करून सांगा. सासू आणि सुना कशा दिसतात ते. सासू वरचढ सून. तर कोण कमेंट मध्ये सांगा. तर मी जाणार मामींच्या घरी हळदी कुंकूला आणि तिकडे मस्तपैकी एन्जॉय करणार. तोपर्यंत पप्पा हे सगळे काय करतील ते तर एकदम बोरच होणार आहे. आम्ही नाही तर कोण तुम्ही सगळे नाही होणार बोर. का बोरू? तुम्ही काय करणार? मोबाईल आमच्या हातात. तरी बोर होणार. गेम खेळून खेळून किती खेळणार? तर चला आता चला. आज जावा. काय आम्ही फक्त साधं सिंपल जेवण बनवलंय. फक्त हे काय म्हणतात त्याला, साधे सिंपल चांगले जे पण छान आहे पण भातच बनवलंय. तुमच्यासाठी तिकडे जाऊ पप्पाकडे. पप्पाने नाद लावलाय मम्मीला व्हिडिओचा. इथं बघा काय लिहिलंय. अलेक्साचं बोरनान पण आहे आज. हेच मेन महत्वाचं आहे. वाण बघा आमच्या आजचं. मामींकडनं आले वाण बटवा. पण मामींनी सांगितलंय मिसळी नाही ठेवायची है ना. कसं वाटतंय बटवा सांगा. मस्त वाटतंय. आता एक काम करा, तुम्ही कुठं पण जाल ना भाजीपाला कुठं पण हा घेऊनच जायचा बटवा. हो पण ह्याच्यामध्ये सिक्रेट काय असतं माहिती आहे ना तुम्हाला? मिसरी पैशाचा बटवा आहे तो, पैशाचा. मिसरी मम्मीचं नावच पाडले मिसरी बाई. हा मिसरी बाई. आता येणार टाकून दिलं सध्याला. गाडी येतो व्हिडिओ काढताना अगं कशाला म्हणजे ना असं खाऊ खाऊ व्हायला लागलं. थँक्यू. आमच्या मामींची स्पेशल बटाटा वडा. खायचा आता वडा आहे ना. सुपारी खाल्ली होती म्हणजे ना कशात खाऊ खाऊ होतं. एवढ्या माणसाला कसं खोकायचं? खोका तुम्ही मम्मी बिंदास तोंडा हात ठेवून खोका. खोकले मध्ये काय करणार? सोनेरी चोळीला चंदेरी बटन. बाळासाहेबांना आवडते तंदुरी चिकन. मटन मटन तुम्ही नाव घ्या. तंदुरी मटन घ्या. नाकात नथ, पायात जोडवी, पैठणी लाली लक्ष्मी सारखी, कानात कुड्या, हातात पाटल्या, बांगड्यांमध्ये किमती, वेणीचा खोपा, नऊवारी कासोटा, कपाळी
चंद्रकोर कोरलेली, भांगात कुंकू हातात तोडे, गळ्यात चंद्रहार मणी शोभे, लक्ष्मीचे स्वागत लक्ष्मी करते, अनिकेत रावांचं नाव घेते, हळदी कुंकू मी देते. कपाळावरील कुंकू सौभाग्याची खून, कपाळावरील कुंकू सौभाग्याची खून, प्रतीक रावांसोबत जुळले माझे 36 गुण. मंगळसूत्राची खून, सौभाग्याची खून. मंगळसूत्र काय होतं? सौभाग्याची खून मंगळसूत्राचे बरोबर परत परत. थांबा. ए गप तू काय तुझंच नाव घेते. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, विशालरावांचं नाव घेते, साळव्यांची मोठी सून. महालक्ष्मीच्या मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी, राजूरावांचं नाव घेते, गणेशाच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. चॉकलेट घेतली खाली सम्यक बघा. चला आपण वरती जाऊ गाईस. मम्मीला अजून रील बनवायची तर आम्ही थोडा वेळ थांबतो. आणि तिला साडी टाईट होती ना, मग तिने बरं करायची का? आता हा मम्मी म्हटली थोडा वेळ थांबा. आम्ही आता वरती आलो, व्हिडिओ केली एक मम्मी सोबत. आणि आता चला खूप जास्त उशीर झालाय. मी पण खूप वेळ झाला साडी घातली आहे, तर आता साडी चेंज करते, आपल्या नाईट कपड्यावर येते. थोडंसं घरात पसारा केला आहे बघा. इथं भांडी वगैरे अशीच ठेवली होती मगाशी खाल्ल्यानंतर, तर ती आवरते. आणि ब्लॉग वगैरे एडिट करायचे, थोडासा मिनी ब्लॉग वगैरे ते काम करायचं अजून. मग ते सगळं करून झोपणार आता शांत गपचूप. तर ब्लॉग कसं वाटलं लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आणि मी कशी दिसतीये ते पण मला कमेंट करून सांगा गाईज. बाय बाय. खूप दिवसांनी मस्त आवरलाय.